दुवाब बेटावर निघताना मन थोडंसं भरून आलं होतं. आपण किती धावपळ करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, स्वतःला सतत ढकलत राहतो, आणि हे सगळं कशासाठी? या बेटावरती आलो तेव्हा समजलं की सुखाची व्याख्या किती वेगळी असू शकते. आज बोट तेरा भाई चलाएगा असं म्हणत मी सुकाणू हाती घेतलं. कोणीतरी अनोळखी व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवून एवढी मोठी बोट चालवायला दिली. नशिबाची साथ आणि हे बोट हाताळण्याचे माझे प्रयत्न. त्या संत पाण्यामध्ये बोट चालवण्याचा आनंद काही वेगळाच होता. त्या लहरींवरून मी बोट वळवली ती थेट शिंपला आयलंडच्या दिशेने. वाटेतले अनेक उतार, वळण आणि छोटे छोटे ओढे सोबत घेत ही नदी आता समुद्रामध्ये विलीन होणार होती. ती समुद्राला विचारत असेल का बरं की माझे इतके प्रयत्न कष्ट इथेच संपतात की हा सगळा नशिबाचा खेळ आहे. नदीमधला आपला प्रवास नदीसोबत इथेच संपतो आणि समुद्रामधला एक नवीन ॲडव्हेंचर सुरू होतो. गड नदी आणि समुद्राचा हा संगम, एका बाजूला तळाशीलचा किनारा आणि समोर दिसणारं सर्जकोट बंदराचं हे सुंदर दृश्य. याच परिसरामध्ये दिमाखात उभा आहे सर्जकोट किल्ला आणि सुवर्णकडा. तुम्हाला माहिती, या निमुळत्या टोकावर बसून 360 डिग्री व्ह्यू पाहणं म्हणजे निसर्गाचं एक अद्भुत वरदानच आहे. समोर पसरलेला अथांग समुद्र आणि मागे वाहणारी ती शांत नदी, हे दृश्य ना काळजात साठवून ठेवावं असं आहे. हवेतून दिसणाऱ्या त्या पांढऱ्या शुभ्र वाळूच्या टोकाला वळसा मारून आम्ही पुढे निघालो. तेव्हा एक मासेमारीची बोट दिसली. एका समुद्रामध्ये दोन वेगळे जग होते. मजेसाठी फिरणारा मी आणि कष्ट करण्यासाठी निघालेले ते. एफर्ट्स प्रत्येकासाठी वेगळे असतात, डिपेंडिंग की आपण कोणत्या रोलमध्ये आहोत. मी आज हौशेपोटी बोट चालवली, पण त्यांना पाहून असं वाटलं की समुद्र आणि त्यांचं नातं जन्मोजन्मीचं आहे. त्या सुंदर गड नदीला सोडून आम्ही आता समुद्रामध्ये आलो होतो. तेव्हा समोरच दिसू लागला तो शिंपला पॉईंट. तुम्हाला दुरून जे पांढरं पांढरं दिसतंय ना, ती वाळू आहे असं वाटू शकतं, पण जरा जवळून बघा, ती वाळू नसून लाखो शिंपले आहेत. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. हे संपूर्ण बेट शिंपल्यांनी भरलेलं आहे, म्हणून तर याचं नाव पडलं शिंपला आयलंड. वेळेचं भानच राहिलं नाही. जवळजवळ तासभर आम्ही या शिंपल्यांच्या दुनियेमध्ये होतो. आम्ही इथं खूप साऱ्या प्रकारचे आकाराचे रंगांचे शिंपले गोळा केले. प्रत्येक शिंपला ना स्वतःमध्ये एक वेगळं सौंदर्य घेऊन होता. खरंच लहानपणी जसं आपण समुद्राकाठी शिंपले शोधायचो ना, अगदी तसंच बालपण एकदा पुन्हा जगता आलं. भरतीच्या वेळी हे संपूर्ण आयलंड चक्क पाण्याखाली जातं. तुम्ही आता स्क्रीनवर पाहताय तसं हे बेट फार फार तर 30 ते 40 मीटरच असेल. थोडासा वाळूचा पॅच आणि बाकी सगळीकडे हे समुद्री खडक. इथे ना आम्ही खूप धम्माल केली, पण निसर्गाचा एक नियम आहे, वेळ कोणासाठी थांबत नाही. तसंच आमचीही आता या बेटावरून निघण्याची वेळ झाली होती. आमची बोट आम्हाला घेण्यासाठी अगदी किनाऱ्याला येऊन भिडली. आम्हाला वाटलं होतं पुढचा प्रवास सुद्धा तितकाच सुखी असेल, पण नावाड्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. इथून पुढे जे काही घडलं तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात भयंकर आणि डेडली प्रवास होणार होता. मगाशी आपण गेलो होतो शिंपला आयलंडला, आता आपण चाललोय रॉक आयलंड. इथं बरंच काही काही पाहण्यासारखं आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि वाटेत तर आपल्याला डॉल्फिन दिसले. बघू आपलं लक किती आहे ते. बेटाच्या मागच्या बाजूला आलो आणि समुद्राचं रूपच बदललं. तिथल्या लाटा पाहून असं वाटत होतं की ते चवताळल्या आहेत आणि जणू आमची बोट पलटायचाच त्यांचा इरादा आहे. सर्व सूत्र लाटांच्या हाती होते. आमचा नावाडी मात्र ज्या संयमाने बोट चालवत होता ते पाहून त्याच्या अनुभवाची जाणीव झाली. आम्ही मात्र काहीही न बोलता फक्त जीव मुठीत धरून त्या बोटीला खिळून बसलो होतो. तो प्रवास कधी संपतोय असं झालं होतं. तर या रॉकला आपण कवडा रॉक म्हणतो. हा जो रॉक आहे ते पूर्ण आपल्याकडे ब्लॅक आणि गोल्ड रॉक आहे. एका साईडने ब्लॅक कलरचे रॉक आहेत आणि एका साईडने गोल्डन रॉक आहे. हा गोल्डन रॉक सी ईगल पक्षीचं घरटं आहे. समुद्रातला सगळ्यात मोठा आणि दुर्मिळ पक्षी जो आहे सी ईगल, त्याचं घरटं आहे. जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष आली तो घरटं इथेच आहे. आणि प्रत्येक त्या पक्ष्याने किनाऱ्याहून झाडांच्या काट्या मोडून आणून ते घरटं इथे उभं केलेलं आहे. आता बघायचं स्ट्रक्चर म्हणजे एवढ्या वाऱ्या पावसात पण ते उभं आहे, हे महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये पक्ष्यांची अंडी वगैरे आहे, म्हणजे ते सी ईगल पक्षी आहेत, म्हणजे
अंडी वगैरे आहेत. राईट. ज्या बेटाच्या एका बाजूला जीवघेण्या लाटा होत्या त्याच बेटाच्या अगदी समोरच्या बाजूला अफाट शांतता होती. तिथे लाटांचा लवलेशही नव्हता. पाणी एखाद्या आरशासारखं स्थिर होतं. जणू काही एकाच बेटावर निसर्गाची दोन वेगळी राज्य होती. त्या कावडा रॉकच्या जवळपास जवळजवळ 100 ते 125 फूट डीप पाणी आहे. जवळजवळ जागेवरती स्टेबल असलेला हा एक स्पॉट आहे. आणि Okay. स्कुबा डायव्हिंगला तर एक नंबर आहे आपला स्पॉट. आणि Okay. आणि या रॉकचा उपयोग सगळ्यात मोठा, जर आपण समुद्रात गेलो हा. आणि तुफान वगैरे झालं तर या रॉकच्या आडोशाला आपण येऊन थांबू शकतो. शकतो. तुफान Okay. शांत झालं की आपण संगम मधून आतमध्ये जाऊ जाऊ कारण शकतो. कसं आहे, Okay. अपघात हा संगम मध्ये घडतो आणि संगम मध्ये लाटांचा हा. प्रवाह उलट सुलट असतो. लाटा बरं. कशी उसळत असतात, त्याच्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. प्रत्येक असा हा. रॉक आपल्या हा. जवळपास इथे कुठे नाहीये. ओके. आधारस्तंभ असा जवळपास कुठे नाही, कुठेच तेव्हा नाही. आपण इथे थांबू शकतो. बरं, आम्हाला माघारी जाताना डॉल्फिन सुद्धा दिसल्या. मला आधी वाटायचं की जेव्हा संघर्ष संपेल तेव्हा सुखाची सुरुवात होईल, पण आज इथे उभं राहिल्यावर मला तशी खात्री वाटत नाहीये. मे बी आपले प्रयत्न आपल्या प्रवासाला आकार देत असतील आणि नशीब ठरवतं की आपण कुठे थांबायचं. नशिबाने आज तळाशीच्या मातीत आणून सोडलं होतं. या जमिनीच्या पट्ट्याची गंमत पहा ना. याची रुंदी अवघी 100 ते 150 मीटर आहे. काही ठिकाणचा पट्टा इतका छोटा होतो की दोन्हीकडचं पाणी आपल्याला खुणावतं. एका बाजूला अथांग दर्या आणि दुसऱ्या बाजूला गड नदी आणि त्यामध्ये वसलेली ही चिंचोळी जमीन. इथला बीच जरी रुंदीला कमी असला तरी तिची लांबी मात्र आहा लईच भारी. आणि हो, इथे बुडण्याची भीती अजिबात नाही, कारण हा समुद्र खूप शांत आणि सुरक्षित आहे. इथलं पाणी पण इतकं स्वच्छ आणि नितळ आहे की तुमचं मन तिथेच रमेल. नितळ पाणी, पांढरी शुभ्र वाळू, तळाशीलचा हा किनारा मनाला सुखावून जातो. या गावची भौगोलिक रचना इतकी वेगळी आहे की भरती ओहोटीच्या वेळेनुसार गावची रुंदी बदलताना पाहणं हा एक वेगळाच अनुभव ठरतो. पर्यटकांसाठी हे ठिकाण खूपच सोयीचं आहे. इथे अनेक होमस्टे आणि हॉटेल्स आहेत ज्यांची दर दिवसाला 1000 ते 4000 रुपयांच्या दरम्यान आहेत. तुम्ही इथं डायरेक्ट जरी आलात ना तरीही राहण्याची सोय आरामात होऊन जाईल. मालवण तालुक्याच्या कुशीमध्ये वसलेलं तळाशील, जिथे निवांतपणा आणि निसर्गाचा अनोखा मेळ आपल्याला पाहायला मिळतो. इथल्या कवडा रॉक जवळून आपण जर पाहिलं आणि आकाश जर निरभ्र असेल ना तर इथून सिंधुदुर्ग किल्लासुद्धा आपल्याला सहज दिसतो. इथे ना लोकांची फारशी गर्दी नसल्यामुळे हा बीच अगदी प्रायव्हेट असल्यासारखा वाटतो. अतिशय निवांत वातावरण असल्यामुळे आम्हाला की नाही इथला समुद्र आणि गाव खऱ्या अर्थाने अनुभवता आलं. या शिंपला रिसॉर्टवरतीच आमचा 2 दिवसांचा मुक्काम होता. तळाशीलमध्ये आमचं वास्तव्य एका सुंदर होमस्टेमध्ये की जे अगदी समुद्राच्या काठावरती होतं. खरं तर ना इथली बहुतेक हॉटेल्स ही किनारपट्टीवरच आहेत, पण बीचवर जाण्यासाठी काही ठराविक ठिकाणाहूनच एंट्री मिळते. इथलं वातावरण इतकं घरगुती होतं की आम्ही हॉटेलमध्ये आहोत असं वाटलंच नाही. आणि जेवण तर अप्रतिम. मावशींच्या हातचं जेवण म्हणजे सुग्रास मेजवानीच. मग ते ताजे मासे असो किंवा कोकणी घावणे, खाताना एकदम तृप्त व्हायला झालं. आम्ही इतके जेवलो की विचारू नका. प्रत्येक पदार्थ आम्ही आवडीने डबल खाल्ला. या होमस्टेची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे इथल्या बेडवर झोपून सुद्धा समोर दिसणारा अथांग समुद्र आणि सुंदर सनसेट. रूम्स एकदम स्वच्छ आणि हवेशीर होत्या. जर तुम्हालाही या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर मी खाली हॉटेल शिंपलाचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. तुम्ही नक्की यांच्याशी संपर्क करू शकता. मी एकदा स्वतःलाच विचारलं होतं, सुखासाठी प्रयत्न करावे लागतात की फक्त थोडी मोकळी जागा लागते. आज इथे उभं राहिल्यावर मला जाणवते की सुख हे कोणतं ठिकाण नाही जिथे आपल्याला पोहोचायचं आहे, तर सुख म्हणजे हे छोटे छोटे क्षण आहेत. जेव्हा आपण प्रवाहाच्या विरुद्ध लढणं सोडून देतो आणि प्रवाहाचा एक भाग बनतो, हेच मला तळाशीलने जाणवून दिलं.